व्हिडिओ। तर आज होती माझ्या मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी, ती पण 25वी। त्यासाठी आम्ही सेलिब्रेशन करणार होतो। तर तुम्हाला थोड्याच वेळात दाखवते आम्ही काय काय सेलिब्रेशन केलं। आणि आम्ही जेवण पण ठेवलं होतं। जेवणामध्ये होती पुरी, छोलेची भाजी, बटाट्याची भाजी, खीर, डाळ, भात आणि मी फक्त इथं ॲक्टिंग करायला आलेली। मी तर काही करत नव्हती। बाकी सर्व महिला मंडळांनी एकदम मस्त मदत केली आणि मस्त जेवण झालं होतं। जेव्हा सगळे मिळून जेवण बनवतात ना, तेव्हा तो जेवण एकदम भारीच होतो आणि सर्वांनी खूप मदत केली, त्यासाठी सर्वांचेच आभार। प्लीज असंच सोबत राहा, म्हणजे मस्त मजा करत राहू पुढे पण। आणि इथं आले होते पप्पांचे मित्र, ते पण डेकोरेशनला, आणि पप्पाच आमचे तिथं मदत करत होते। त्यांच्याच अॅनिव्हर्सरी आणि तेच मदत करत होते। आम्ही आतमध्ये जेवणाची तयारी करत होतो। ही व्हिडिओ एकदम स्लो मोशन झाले, तर ती मला आत्ता आठवले की मी ती स्लो मोशनमध्येच केली होती। तरी पण तुम्ही बघा, ही माझी ताई संयमी ताई टाटा बाय बाय करते, तिला जायचं वाटतं कुठंतरी। आणि नंतर माझ्या मम्मीची एंट्री होते, ते पण एकदम स्लो मोशनमध्ये नारळ घेऊन येते पाठवून, एकदम स्लो मोशनमध्ये। स्लो मोशनमधली व्हिडिओ एकदम भारी दिसते। आमची मम्मी बघा अशी वाटते की भरपूर थकली आहे, तरी काही काम करायला थांबणार नाही, नुसती कामच करत राहील। सांगितलं की तुझा स्पेशल डे आहे, तरी ती आज कामच करते, कारण की तिला माहिती आहे काम करावंच लागणार, कारण की काम करणं म्हणजे कामाशिवाय राहू शकत नाही ना मम्मी आमची। आणि इथं घेतलेत मनीषा काकी आणि आत्यानी पापड तळायला। आणि इथे झाला होता आमचा डेकोरेशन रेडी, आणि केक पण बघा किती भारी, तो पण मी चॉईस केला। आणि केकचं नाव काय होतं, पुरा चॉकलेट। आणि इथं आम्ही सर्व डान्स करत येतो। मी, दिव्या, अथर्व, देवांश, काकी, अक्षरा, सिया आम्ही डान्स करत होतो। ते नंतर आम्ही मम्मी पप्पांना घेऊन गेलो त्या केकच्या इथं, आणि सर्वजण नंतर मग एक एक जण भेटायला आले आणि मम्मी पप्पांची आरती केली। हे बघा आम्ही चॉईस केलेलं केक। आमची मम्मी तर खूप भारीच दिसते, पप्पा पण आज एकदम मस्त दिसत होते। आणि आमच्या मम्मीला येत होती भरपूर लाज, एकदम लाजत होती अशी मस्तपैकी, गालावर एकदम तिचे ब्लशी दिसत होती, एकदम पिंकी। इथे आली होती माझी काकी, मानसी काकी, आरती करायला मम्मीची। आणि मम्मीची आरती केली, मम्मीला हळदी कुंकू लावलं, पप्पांना पण कुंकू लावलं, आणि मी पाठची व्हिडिओ केली। नंतर मग आरतीची व्हिडिओ नाही केली, सर्वजण बसले होते, खूप जण आले होते। मी एवढा विचार पण नव्हता केला की एवढे जण येतील, पण खूप भारी वाटलं, सर्वजण आले आणि मोठं सेलिब्रेशन। माझी मोठी आई मम्मी पप्पांची आरती करायला, आणि मम्मी पप्पांना गोड भरत होती। नंतर मम्मी पप्पांची आरती केली माझ्या छोटी आईनी। नंतर आली रश्मी काकी मम्मी पप्पांची आरती करायला, आणि खूप जण पाठी लाईनीत उभी होते आरती करायला, एक एक जण, आणि आरती केली आणि आम्ही सेलिब्रेशन केलं। नंतर मी टाकते, आणि इथं आलाय अमित दादा मध्ये फोटो काढायला, आणि एक पण फोटो काय मला दिला नाही, आणि फोटो काढत होता। आणि आलेला आहे उषा काकी नंतर मम्मी पप्पांची आरती करायला। आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने इथे आले मी, दिव्या, अक्षरा, सिया मम्मी पप्पांची आरती करायला। आणि मी त्या दोघींना विचारते की कुठल्या बोटाने हळदी कुंकू लावायचं, आणि आमची मम्मी पुढे आली, आणि आमची इकडे मस्ती चालू आहे की काय करतोय आम्ही, आम्हालाच माहीत। इथं लावलं पप्पांना मी कुंकू, आणि थोडेसे तांदूळ टाकून त्यांची मी आरती करून घेतली। मी म्हणजे आम्ही चौघींनी आरती करून घेतली। आमचे चेहरे बघा किती ग्लो करत आहेत, आम्हाला किती भारी वाटते आमचे मम्मी पप्पांना एकदम रेडी झालेलं बघून। आणि त्यानंतर आम्ही भरवत होतो पप्पांना थोडंसं गोड। मी इथं घेतलं होतं, पण माझे हात थोडे खराब झाले होते, म्हणून मी दिव्याला सांगितलं तू जरा मम्मी पप्पांना गोड भरव। नंतर मग सिया, अक्षरा सगळ्यांनी मिळून मम्मी पप्पांना गोड भरवलं। आमची सिया काय थोडंसं गोड भरवून ऐकली नाही, म्हणून मम्मीला तिने परत भरवलं। सिया म्हणजे माझी लास्ट नंबर बहीण। आणि आम्ही सगळे फोटो काढायला उभे राहिलो, कोण फोटो काढते काहीच माहित नाही, पण पोज देऊन आम्ही सगळे उभे राहिलो होतो। पण पोज देऊन सुद्धा फोटो काढले, पण आम्हाला अजूनपर्यंत फोटो काय नाही भेटले।
मम्मीनी आणलं होतं पप्पांसाठी एक गिफ्ट आणि ती खोलून देते पप्पांना. पप्पांच्या हातात घालायला सांगते आणि मला बोलते की तू घाल. पप्पा हात पुढे करून उभे होते आधीच, पण मम्मी काय पप्पांना काही घालत नव्हती. मम्मी आमची लाजत होती की अगं घाल, कोणीतरी घाला. मग दिव्या गेली तिथे लावायला. मम्मीने घेतलेला आहे पप्पांना चांदीचा ब्रेसलेट. लगेच आली पप्पांना केक भरवायला आणि त्याच्यानंतर सर्वांनी मम्मी पप्पांना केक भरवला. आत्या आली मम्मी पप्पांना केक भरवायला आणि भेटायला. आणि मम्मी थोड्या वेळाने आत्याला खेचून बोलते फोटो काढूया, थांबा एक फोटो काढूया. तर आत्या लगेच फोटो काढायला पोज देऊन उभी राहिली. आणि नंतर मग मम्मी काकांना पण बोलत होती फोटो काढायला. आणि त्याच्यानंतर काका पण आले फोटो काढायला. काका आले, पप्पांना हॅलो केलं आणि पप्पांना विश केलं आणि मम्मीला पण विश केलं. साईडला उभे राहिले आणि एक फोटो काढला. त्यानंतर आम्ही सर्वांचेच एक एक करून फोटो काढत गेलो.